कर्करोग, कॅन्सर, अनियंत्रित पेशींमुळे उद्भवणारा हा एक रोग. या रोगांमुळे शरीरातील निरोगी ऊतींचा नाश होतो आणि जीवाला धोका निर्माण होतो. शरीरातील कोणत्याही भागाला हा कर्करोग होऊ शकतो आणि तो इतर भागांमध्ये देखील पसरू शकतो. तुम्हाला ऐकून धक्का बसेल की कर्करोगाचे सुमारे 200हून अधिक प्रकार आहेत. वर्षाला 13 ते 20% लोकांचा मृत्यू हा कर्करोगामुळे होतोय. मात्र असं होऊ नये यासाठी काय करण्याची गरज आहे, या रोगाला कसं रोखता येईल, याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे कर्करोग. या रोगावर प्रगत उपचार सोबतच टार्गेटेड आणि इम्युनोथेरपी संदर्भात देखील आपण जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर विराज नेवरेकर सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर त्यांच्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर विराज यांनी MD मेडिसिन एम्स मधून केलेला आहे. DM मेडिकल ऑन्कोलॉजी देखील त्यांनी एम्स दिल्ली मधून पूर्ण केलाय. त्यांना कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. किमोथेरपी, इम्युनोथेरपी सोबतच टार्गेटेड थेरपी करण्याचा त्यांना 11 वर्षांचा अनुभव आहे. युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी सर्टिफाईड ते आहेत. सध्या ते हिरानंदानी हॉस्पिटल पवई, ग्लोबल हॉस्पिटल पुणे, बॉम्बे हॉस्पिटल मरीन लाईन सोबत संलग्न आहेत. सोबतच त्यांचा किमोथेरपी डे केअर सेंटर देखील आहे मलाड आणि दादर येथे. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, कर्करोगासंदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला मला हे सांगा की कर्करोग म्हणजे नेमकं काय? बघा, जसं ज्याप्रमाणे तुम्ही आधी सांगितलं, कर्करोग हा आपल्या शरीरांच्याच पेशींचा अनियंत्रित आजार आहे. हा ना बाहेरून येणारा कोणता आजार आहे, ना एक माणसापासून दुसऱ्याला पसरणारा आजार आहे. तर हे तर सोप्या भाषेत सांगायचं झालं, पण कारण आपण पुढे इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी बद्दल बोलणार आहोत, तर कर्करोगाचं थोडं डिटेल आपण जर जाणून घेतलं तर जो आपला जेनेटिक आपलं जे जीन्स असतात त्याच्यात प्रत्येक पेशी ही कशा प्रकारे बनणार ह्याचा एक कोड असतो. जसं फुफ्फुस कशा प्रकारे वाढणार, आपला आतडी कशा प्रकारे वाढणार. तर जेव्हा या कोडमध्ये, जेनेटिक कोडमध्ये जेव्हा प्रॉब्लेम होतो, जेव्हा काही प्रकारचे चेंजेस येतात, त्यावेळेला अनियंत्रितपणे आणि विकृतपणे त्या पेशीची वाढ होते. आता जर अनियंत्रितपणे म्हणाला तर असं नाही आहे की फुफ्फुसाची वाढ जर जास्त झाली तर आपण जास्त चांगल्या रीतीने श्वास घेऊ शकू, तसं नाही होत. कारण ती वाढ विकृत असते, कारण की त्यांच्या जेनेटिक कोडमध्ये प्रॉब्लेम झाला असतो, ज्याला आपण सॉफ्टवेअर म्हणू शकतो. तर अशा प्रकारे जसं ते विकृत वाढ वाढत जाते तशी ती एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी रक्ताच्या मार्गे पसरते आणि त्याप्रमाणे त्याची स्टेज वाढत जाते. तर अशा प्रकारे हा आपलाच शरीरातला डिफेक्टमुळे कॅन्सर. अच्छा, म्हणजे शरीराच्या अवयवांमध्ये जर वाढ जास्त झाली तर त्याचा देखील दुष्परिणाम होऊ शकतो. डॉक्टर, जनरली कर्करोगाचं जसं मी सांगितलं की प्रमाण वाढत चाललंय. 13 ते 20% लोकांचा मृत्यू हा कर्करोगामुळे होतोय आज आपल्या देशामध्ये. जनरली कोणकोणते कर्करोग जे आहे ते मोठ्या प्रमाणात आढळून येतात भारतात? भारतात लगभग दरवर्षी 7 लाख पुरुष आणि 7 लाख बायकांना अराउंड रफली कर्करोग होतो. त्यापैकी पुरुषांमध्ये जे कॉमन सगळ्यात सामान्यपणे कॅन्सर आहे ते आहे तोंडाचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर, लंग्सचा कॅन्सर, प्रोस्टेटचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, स्टमकचा कॅन्सर. तसंच बायकांमध्ये सगळ्यात सामान्य कॅन्सर आहेत स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, ज्याला आपण सर्विक्स म्हणतो त्याचा कॅन्सर. त्याच व्यतिरिक्त आता लंग कॅन्सरची पण मात्रा त्यांच्यात पण वाढत चालली आहे. तर हे सर्वसाधारणपणे कॉमन कॅन्सर्स आहेत. तुम्ही करेक्ट म्हणालात की ऑलमोस्ट 10 पैकी एका माणसाला आजच्या तारखेत पूर्ण जीवनभरात कॅन्सर व्हायची संभावना जाणून आली आहे. तर एका प्रकारचा कॅन्सर पॅन्डेमिक आपण म्हणू शकतो. निश्चितच. तेव्हा आता कॅन्सर जे जनरली मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत ते ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण आपण महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात बघतो आणि जे इतर कॅन्सर आहेत त्या संदर्भात देखील तुम्ही माहिती दिली आहे. कॅन्सर कोणकोणते आहेत, सोबतच कॅन्सर होऊ नये यासाठी जर सर्वसामान्य व्यक्तीला काही करायचं असेल किंवा जर कॅन्सर झालेला असेल तर तो योग्य वेळेवर खरं तर निदान होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तर तो कॅन्सर कसा ओळखता येईल आणि लवकरात लवकर त्याला कसं बरा करता येऊ शकतो या संदर्भात सांगा. ह्याच्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी समजून घ्यायची गरज आहे की कॅन्सर हा आजच्या जीवनाचा पॅन्डेमिक आहे. आजपासून 100-150 वर्षाआधी कॅन्सर हा एवढा आजार नव्हताच. तर जी आपली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आहे, जे आपलं समांतरपणे आपण जे जगतो त्याच्यात आपल्याला चेंजेस आणणं, जर आपल्याला कॅन्सरची मात्रा लार्ज स्केल कमी करायची असेल तर त्याच्यात चेंजेस आणणं आपल्याला गरजेचं आहे. तर त्यापैकी एक झालं स्मोकिंग.
जे फार वेल नोन आहे की स्मोकिंग कॉजेस कॅन्सर. तर स्मोकिंग, सिगरेट, तंबाखू, बिडी ह्यांचा प्रयोग कमी करावा लागतो. हेल्दी लाईफस्टाईल, वेट लॉस, डेली एक्सरसाइज, हिरव्या पालेभाज्या खाणं आणि फ्रूट्स खाणं. सो या गोष्टी आर नोन की कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी. त्या व्यतिरिक्तच जसं देर आर सम वॅक्सिन्स. तुमचं सर्वायकल कॅन्सरच्या अगेन्स्ट ते बेसिकली HPV इन्फेक्शनचं वॅक्सिन असतं. ते बायकांनी एका सर्टन एजपर्यंत घेतलं पाहिजे. हिपॅटायटिसच्या अगेन्स्ट पण वॅक्सिन्स येतात, कारण हिपॅटायटिस व्हायरस पण लॉंग टर्ममध्ये कॅन्सर कॉज करू शकतं. तर पहिलं तर हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं, अर्ली डायग्नोसिस जे आपण म्हणतो ते फार गरजेचं आहे, कारण एक समजण्याची गरज आहे की कॅन्सर म्हटला की तो त्याच्यावर उपचारच नाही असं नाही आहे. 30% 30% कॅन्सर हे कम्प्लिटली क्युरेबल आहेत. कम्प्लिटली तुम्ही बरे होऊ शकतात, एक्स्पेशली जर तुम्ही अर्ली स्टेजमध्ये त्यांचं डायग्नोसिस केलं तर. तर त्यासाठी लवकर डायग्नोसिस करायची ही फार जास्त गरज आहे. तुम्ही जर बाहेरच्या देशात बघितलं तर ऑलमोस्ट 80% त्यांचे कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये डायग्नोसिस होतात. आपल्याकडे हा फिगर एक्झॅक्ट उलटा आहे. आपल्याकडे 80% पेशंट आपल्याला लेट स्टेजमध्ये डॉक्टरांकडे पोचतात, कारण की आपण छोटे छोटे सिम्पटम्स मिस करतो आणि आपल्याला जी स्क्रीनिंग टेस्ट ज्याला आपण म्हणतो की कॅन्सर एक रेग्युलर सामान्य जनतेनी टेस्ट केल्या पाहिजे, ते पण आपण मिस करतो. त्यातले सगळ्यात कॉमन आहे ब्रेस्ट कॅन्सरसाठी मॅमोग्राफी. प्रत्येक बाई जी 40 वर्षाच्या वर आहे तिने एक वर्षातनं एकदा मॅमोग्राफी करून घ्यावी. इट इज ते एका प्रकारचा एक्सरे असतो तो स्तनांचा. त्यांनी तुम्हाला जर काही सस्पिशियस, काही संशयास्पद त्याच्यात गाठ दिसली तर त्याचं लवकरात लवकर आपल्याला उपचार करू शकतो. त्या व्यतिरिक्त सोपे प्रकार आहेत की स्वतःच डेली आंघोळ करताना जरी तुम्ही चेक केलं की कोणती गाठ सूज आहे का, आणि त्याला हलक्यात जर नाही घेतलं तर त्याचं पण एक ॲडव्हान्टेज आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता काही आणखीन स्क्रीनिंग टेस्ट आहेत. जसं तुम्हाला जर तुम्ही सिगरेट किंवा तंबाखू, बिडी वगैरेचं सेवन करत असाल तर आपलं तोंडाची नियमितपणे हे जे आहे तपास आपल्या लोकल डॉक्टरकडनं तुम्ही करून घेऊ शकतात की तोंडात काही गाठ आली आहे का, तोंडात काही अल्सर आहे जो बरा होत नाही आहे का. त्या व्यतिरिक्त काही केसमध्ये आता लंगच्या कॅन्सरसाठी पण वर्षातनं एकदा लो डोस CT स्कॅनचं प्रयोग केला जातो टू चेक की वेदर कॅन्सर आहे. सर्विक्स कॅन्सरची पण स्क्रीनिंग होते. गायनेकोलॉजिस्ट जे आहेत ती सर्वायकल सायटॉलॉजी रेग्युलर बेसिसवरती पाठवतात, जेणेकरून आपल्याला लवकर ह्यांचं डायग्नोसिस होऊ शकतो. मूळतः तुम्हाला जर कोणतेही डेंजर साईन्स दिसले, जसं वजन कमी होतंय, भूक नाही लागत आहे, कुठूनही रक्त जात आहे शरीरात, हिमोग्लोबिन कंटिन्युअसली कमी राहते, तुम्हाला फार जास्त ताप येतो आहे जो बऱ्याच दिवसापासून बरा होत नाही आहे, तर अशा किंवा कुठेही गाठ आढळून येते आहे, तर त्याला हलक्यात नाही घेतलं पाहिजे. त्याचं तुम्ही क्विकली त्याचं निदान जेवढं कराल तेवढं तुम्हाला लवकर कॅन्सर डायग्नोसिस निश्चितच. तेव्हा योग्य वेळेवर कॅन्सर आहे किंवा नाही याची चाचणी करून घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर, आता आपण उपचारांकडे जातोय, कारण आतापर्यंत कॅन्सर कसा ओळखायचा, त्याला रोखता कसं येऊ शकतं, त्यासाठी काय काय टाळता येऊ शकतं या संदर्भात तुम्ही सांगितलंय. मात्र आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता आपल्या देशामध्ये जर कॅन्सरचे एवढे पेशंट होत आहेत, जसं तुम्ही सांगितलं 7 लाख एक आकडा तुम्ही सांगितलेला आहे की इतके कॅन्सरचे रुग्ण समोर येत आहेत. 14 लाख म्हणजे 7 लाख पुरुष आणि 7 लाख महिला. सो ह्यावर आता उपचार नेमके कोणकोणते उपलब्ध आहेत त्या संदर्भात सांगा. बघा, ब्रॉडली कॅन्सरवरती जर तुम्हाला मी एकदम सोपं करून सांगितलं तर 3 प्रकारचे उपचार कॅन्सरवरती जनरली होतात. एक असतो सर्जरी, एक असतं सर्जरी म्हणजे शस्त्रकला, एक असतं रेडिएशन आणि एक असते किमोथेरपी. आता किमोथेरपीत ॲडव्हान्सेस आहेत, जसं टार्गेटेड थेरपी झाली किंवा इम्युनोथेरपी झाली. हे किमोथेरपीतले काही ॲडव्हान्सेस आहेत. तर जनरली आपलं जी सर्जरी असते ती जेव्हा तुमचा ट्युमर अर्ली स्टेजमध्ये असतो त्याच्यात आपण सर्वसामान्यपणे सर्जरीचा प्रयोग करतो. आणि जर तुमचा ट्युमर थोडासा सर्जरीच्या आवाक्याबाहेर असेल पण जास्त पसरलेला नसेल
तर आपण त्याला रेडिएशनचा प्रयोग पण केला जातो आणि जर तुमचा एका स्टेजच्या बाहेर गेला असेल तर आपण किमो पण देतो. पण आजच्या काळात मेजॉरिटी जास्तीत जास्त कॅन्सरमध्ये तिन्ही प्रकारच्या थेरपीचा एकत्र यूज होतो. म्हणजे आज पेशंटला सर्जरीही लागते, रेडिएशनही लागते, किमोही लागते. कारण की अल्टिमेटली आपलं ध्येय असतं की पेशंटचं आयुष्य वाढवणं आणि परत यायचे चान्सेस कमी करणं. त्यामुळे इवन अर्ली स्टेजला पण किमोथेरपी दिली जाते. अर्ली स्टेजला आता इम्युनोथेरपीचा पण आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्रूफ मिळत आहे की त्याच्याने पण बेनिफिट होतो. रेडिएशन पण आपण देतो. त्यामुळे हे सगळे इंटरचेंजेबल आहेत. तेच किमोथेरपीत आता नवीन प्रकार आले आहेत, जसं टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी. तर हे नवीन प्रकार आहेत जे किमोथेरपीचे थोडे मॉडिफिकेशन आहेत. कारण मी किमोथेरपीचा डॉक्टर आहे तर मी एक त्याच्यात तुम्हाला ब्रीफ सांगतो. तर किमोथेरपी म्हणजे कॅन्सर विरुद्ध कामी येणारं औषध. जसं आपण इन्फेक्शन विरुद्ध औषधांना अँटीबायोटिक म्हणतो, कॅन्सर विरुद्ध औषधांना किमोथेरपी म्हणतो. ती ओरल पण असू शकते, ती इंजेक्शन पण असू शकते. ती नॉर्मल जसं आपलं ग्लुकोजच्या पाण्यातनं इंजेक्शनच्या माध्यमातून बाकी औषधं दिली जातात त्याप्रमाणेच किमोथेरपी दिली जाते. ना त्याच्यासाठी काही सेपरेट मशीन आहे, ना त्याची काही सेपरेट प्रोसिजर आहे. बऱ्याच केसेसमध्ये ओरल टॅबलेट पण असते, त्याला पण किमोच म्हणतो कारण ती कॅन्सर विरुद्ध ऍक्ट करते. त्यामुळे किमोथेरपी हे औषधांचंच नाव आहे अगेन्स्ट कॅन्सर. ऑलमोस्ट 150-200 प्रकारचे तर किमोचे औषध आहेत. पण आपण त्यामुळे प्रत्येक कॅन्सरला वेगवेगळी औषधं लागतात, वेगवेगळ्या डोजमध्ये लागतात. तर दॅट इज किमोथेरपी. आणि टार्गेटेड आणि इम्युनोथेरपी आता नवीन भाग आहे, त्याच्याबद्दल आपण आता बोलू. निश्चितच मला पुढचा प्रश्न हाच विचारायचा आहे की ॲडव्हान्स इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी, आतापर्यंत किमोथेरपी आणि इम्युनोथेरपी जनरली वापरली जाते हे अनेकांना माहिती आहे डॉक्टर. पण ॲडव्हान्स किमोथेरपी असेल किंवा माफ करा इम्युनोथेरपी असेल आणि टार्गेटेड थेरपी असेल तर ही थेरपी म्हणजे नेमकं काय या संदर्भात सांगा. बेसिकली जेव्हा आपण ॲडव्हान्स म्हणतो तेव्हा आपण म्हणतो ॲडव्हान्स्ड इज समथिंग दॅट इज लेट, म्हणजे जे आताच्या काळात आपलं आली आहे त्या गोष्टी. तर ॲडव्हान्स्ड हा वर्ड जस्ट दर्शवतो की हे प्रगत ट्रीटमेंट आहे. तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं की किमोथेरपी तुमचे कॅन्सर सेल्सना किल करतं. ठीक आहे. ते तर आणि मेनी टाइम्स किमोथेरपीला हे समजत नाही की हे तुमचे कॅन्सर सेल्स आहेत का नॉर्मल सेल्स आहेत, आणि त्यामुळे नॉर्मल सेल्स पण बऱ्याचदा इफेक्ट होतात. टार्गेटेड थेरपी म्हणजे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की आपल्या जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या जेनेटिक कोडमध्ये काही सॉफ्टवेअर आहेत, त्याच्यात जेव्हा प्रॉब्लेम होतात तेव्हा एक विकृत आणि अनियंत्रित पेशींची वाढ होते. तर हाच जे स्पेसिफिक हे जे सॉफ्टवेअर प्रॉब्लेम जे मी तुम्हाला म्हणालो ह्यालाच करेक्ट करतं टार्गेटेड थेरपी. तुमचं आपलं जे किमोथेरपी आहे ते सरसकट सगळ्या कॅन्सर सेल्सना समाप्त करतं, आणि जे तुमचं आपलं टार्गेटेड थेरपी आहे ते जे या प्रकारचे स्पेसिफिक म्युटेशन्स आहेत ज्याच्यामुळे हे ग्रोथ होते त्या म्युटेशन्सना जाऊन हे काउंटर त्यांच्या विरुद्ध ते काम करतं. आता असे काही म्युटेशन्स, ग्रोथ म्युटेशन्स आहेत की ते स्विच असतं की ते जर स्विच ऑन राहिलं तर आपलं शरीर ग्रो होतं, ऑफ झालं तर ती जी पेशी आहे ती ग्रो नाही होत. तर नॉर्मल माणसात तो स्विच ऑफ आणि ऑन होतो. ऑन होतो तेव्हा वाढतं, ऑफ होतो तेव्हा ते पेशी थांबते ग्रो होणं. पण कॅन्सरमध्ये काय होतं की तो जो ऑफ करायचा स्विच आहे तो बंद पडतो, त्यामुळे तो स्विच ऑनच राहतो, तर आपलं ते ग्रोथ होतच राहते. तर ही पर्टिक्युलर टार्गेटेड थेरपी जाऊन ते ऑफ स्विचचं काम करते की मग तुमचं ते पर्टिक्युलर म्युटेशन आहे ते बंद होतं, ते स्टॉप होतं आणि मग तुमची ट्युमर ग्रोथ पण कमी होते. इथे आपण एक लक्षात घ्या, किमोथेरपीत आपण कॅन्सर सेल्सना मारतो, आपण ॲक्च्युली त्यांना मारतो, पण ह्याच्यात टार्गेटेड थेरपीमध्ये ते बनायचं जे कारण आहे त्या कारणाला आपण ऑफ करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे कॅन्सर सेल्स मुळापासनं आणि कमी साईड इफेक्ट्सनी आपलं इफेक्ट चांगला येतो आपल्याला. साईड इफेक्ट ऑब्व्हियसली कमी होतात, ते मी पुढे पण त्याच्याबद्दल बोलीन. पण टार्गेटेड थेरपी म्हणजे जनरली ह्याच्या शब्दातच तुम्ही समज करा की आपण एका पर्टिक्युलर डिफेक्टला टार्गेट करतो आहे. ठीक आहे. तर जसं आता म्हणायचं झालं तर किमोथेरपीला आपण समजलं तर आपण सपोज बॉम्ब हल्ला करतो, त्याच्यात वाईट तत्वही मरतात आणि चांगली घरं पण नुकसान होऊ शकतो. तर किमोथेरपी हे तुमचं शार्प शूटर सारखं झालं की जे एखादे पर्टिक्युलर
प्रॉब्लेमॅटिक लोक आहेत त्यांनाच जाऊन ते स्पेसिफिकली अटॅक करणार. दुसरं आहे इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपी म्हणजे आपण अशी काही औषधं देतो ज्याच्याने तुमच्या शरीरातले जे आपले इम्युन सिस्टीम आहे, आता कोविड काळात आपण हा वर्ड भरपूर ऐकला असणार, इम्युन सिस्टीम. तर तुमच्यात जी शरीराची इम्युन सिस्टीम आहे त्याला आपण बळकट करतो कॅन्सर सेल्सना मारायला. त्यामुळे तुमचीच इम्युन सिस्टीम कॅन्सर सेल्सना एका प्रकारे समाप्त करते. जे आपण मागच्या काळात बरेच लोकांनी कोविड आणि ह्याच्यात आपण आणि टार्गेटेड थेरपी म्हटलं ते अगदी त्या मुळावर जाऊन अटॅक करणं आणि त्याला संपवण्याचं काम टार्गेटेड थेरपी करते. डॉक्टर, आता मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की जनरली इम्युनोथेरपी असेल किंवा टार्गेटेड थेरपी असेल, ही वापरली केव्हा जाते आणि ह्याचा वापर सुरू झालेला असेल म्हणजे नॉट ऑफकोर्स डिपेंड ऑन दॅट पेशंट की तो कुठल्या स्टेजमध्ये देखील आलेला आहे. ठीक आहे. सो जनरली ही केव्हा वापरली जाते, कुठल्या स्टेजमध्ये वापरली जाते आणि किती काळ उपचार घेता येऊ शकतात इम्युनो आणि टार्गेटेड थेरपीमध्ये? बघा, सगळ्यात पहिली जी इम्पॉर्टंट गरज असते आपल्याला टार्गेटेड थेरपी वापरायला, ते परत तुम्ही शब्दाकडे जा, टार्गेटेड थेरपी. तर सगळ्यात पहिली तो टार्गेट, ते एक म्युटेशन आपल्या शरीरात त्या कॅन्सरमध्ये असलं पाहिजे फॉर आपल्या टार्गेटेड थेरपी यूज करायला इन मेनी केसेस. त्यामुळे सगळ्यात पहिलं जेव्हा एखाद्याला एका प्रकारचा लंग कॅन्सर होतो तेव्हा आपण त्याची जेनेटिक टेस्टिंग करतो त्या कॅन्सरची, की ते प्रकारचं म्युटेशन त्याच्यात आहे का. ते जर स्पेसिफिक प्रकारचं म्युटेशन असेल तर ती थेरपी यूज होते. पण हे म्हणजे फारच मी डिटेलमध्ये जाणं झालं तर मेजॉरिटी केसेसमध्ये जे आहेत ते जेव्हा स्टेज वाढलेली असते तेव्हा जनरली टार्गेटेड थेरपीचा यूज होतो. पण जर आपण तसं बघायला गेलो तर आता बरेच आपल्याकडे पुरावे आहेत ज्यांनी अर्ली स्टेजमध्ये पण टार्गेटेड थेरपी यूज करू शकतो. पण जसं मी सांगितलं, प्रत्येक कॅन्सरमध्ये प्रत्येक स्टेजमध्ये प्रत्येक टार्गेट थेरपी यूज होते असं नाही, कारण याचं नावच टार्गेटेड थेरपी आहे, ते फार स्पेसिफिक आहे. डॉक्टर, हे उपचार किती काळ सुरू असतात आणि जसं तुम्ही सांगितलं की नेमके कसे केले जातात या संदर्भात सांगितलं, मात्र किती काळ करावे लागतात या संदर्भात देखील तुम्ही सांगा. मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर आज आपण कॅन्सर संदर्भात बोलतोय आणि कॅन्सरवर कुठल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरण्यात येतात त्या संदर्भात देखील आज आपल्याला डॉक्टर माहिती देत आहेत. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी उपचारांमध्ये वेळ किती लागतो या प्रश्नाचं उत्तर देत होता, तेही सांगा. आणि सोबतच ॲडव्हान्टेज काय काय आहेत, काय फायदे आहेत नेमक्या या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरण्याचं त्या संदर्भात सांगा. ठीक आहे. बघा, सगळ्यात पहिली तर आहे की टार्गेटेड आणि इम्युनोथेरपी कारण आपण जनरली ॲडव्हान्स स्टेजमध्ये वापरतो. तर त्यासाठी ह्याचं जे ड्युरेशन आहे, ह्याचं जी वेळ आहे ती जोपर्यंत हे इफेक्ट देतं तोपर्यंत आपण हे वापरत जातो. अच्छा. असं काही मेजॉरिटी केसेसमध्ये असं काही टाइम लिमिट नसतो. कधी कधी आपण 1 वर्षानंतर ते थांबवतो, 1-2 वर्षानंतर जर फारच चांगला इफेक्ट आला असेल तर कधी कधी पेशंटना जर फार जास्त ह्यानी त्रास व्हायला लागला किंवा जर काही अनकम्फर्टेबल झालं तर आपण थांबवतो किंवा आपल्याला वाढला तर आधार ह्याच्यावरती वाढतोय. पण अदरवाईज मोस्ट केसेसमध्ये आपण हे कंटिन्यू ठेवतो. आता तुमचा दुसरा प्रश्न की ह्याची किमोथेरपीवरती काय बेनिफिट आहेत, तर बघा, सगळ्यात पहिली म्हणजे जे श्रोत्यांना सगळ्यात जास्त काय ह्याचं जिवलग आहे ते म्हणजे ह्यानी केस जात नाहीत. क्या बात आहे. जनरली इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी, कारण जसं मी सांगितलं की जेव्हा किमोथेरपी सरसकट सगळ्या सेल्सना मारतं, ते कॅन्सर सेल्सनाही मारतं आणि तुमच्या केसांचं जे मूळ आहे त्यांना पण ते मारतं. त्यामुळे तुमचं कॅन्सर आणि केस दोन्ही जातात. टार्गेटेड थेरपीमध्ये कारण की तुमच्या केसात तो पर्टिक्युलर म्युटेशन नाही आहे तर तुमचे केस जात नाही. ठीक आहे. ह्याचा अर्थ आणि बरेच साईड इफेक्ट ह्याच्यात आणि कमी असतात. आणखीन एक सांगण्यासारखं गोष्ट म्हणजे मेजॉरिटी ऑफ टार्गेटेड औषधं हे ओरल टॅबलेट्स आहेत. ओके. तर हे टार्गेटेड थेरपी जे आहे ते ऑल्दो हे नाव मोठं वाटतं ॲडव्हान्स, पण हे फक्त मात्र एक ओरल टॅबलेट आहे जी तुम्ही घरात दिवसातनं एकदा किंवा दोनदा डोजवर डिपेंडंट तेवढं तुम्हाला घ्यायचं आहे. इम्युनोथेरपी 30 मिनिटाचं इंजेक्शन असतं, तर तेही काही असं नाही आहे की त्यासाठी तुम्हाला फार जास्त ॲडमिट व्हावं लागतं. टार्गेटेड थेरपीमध्ये असं ऑफकोर्स आता औषध आलं की थोडंफार साईड इफेक्ट आलेच. तर टार्गेटेड थेरपीमध्ये काही साईड इफेक्ट येऊ शकतात. जर कधी कधी तोंड येतं, कधी कधी डायरिया येतो, कधी कधी हात पाय लाल होऊ शकतात. पण जनरली हे साईड इफेक्ट मॅनेजेबल असतात. हे थोडासा डोस वर खाली केल्याने मॅनेज होतं.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ओरल टॅबलेट आहेत, केस गळत नाही आणि तुम्ही टार्गेटेड थेरपी घेता आहेत हे तुम्ही सांगितल्याशिवाय बाकीच्या नाही कळत नाही. निश्चितच त्यामुळे you तेव्हा can खरं तर continue. याच्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की महिलांना जर कॅन्सर असेल किंवा पुरुषांना असेल, केस गळतील किंवा बाकीचे साईड इफेक्ट होतील एक भीती असते, तर टार्गेटेड थेरपीमध्ये अशी कुठलीही भीती नाहीये. निश्चितच तेव्हा डॉक्टर या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा निश्चितपणे कॅन्सर रुग्णांना फायदा होईल. तुम्ही इथं आलात आणि कॅन्सर संदर्भात इतकी सविस्तर माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. कॅन्सर किंवा त्या संदर्भातले कुठलेही साईड इफेक्ट, कुठल्याही आजारांना तुम्ही जर सामोरे जात असाल तर निश्चितपणे डॉक्टरांना संपर्क साधा. तुमच्या स्क्रीनवर हा नंबर दिसतोय, या नंबरवर कॉल करा आणि कॅन्सरला मात करा. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार.